साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल अशी मग काहीतरी गोड खावं वाटतं उपवासाच्या त्या दिवशी, तर मग अशी बनवा ना साबुदाणा खीर. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, ऋतुजा सोम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा खीर कशी बनवायची. साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी साबुदाणा खीर नक्की बनवा. तर आज आपण बघणार आहोत उपवासासाठी साबुदाणा खीर कशी बनवायची. त्यासाठी मी इथं रात्रभर भिजत ठेवलेला साबुदाणा आहे 1 वाटी आणि इथं थोडे ड्रायफ्रूट पण घेतलेले आहेत, काजू बदाम मनुका. चला मग आता पटकन रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी आता गॅस लावून घेते, गॅसवर कढई ठेवून देते. नंतर कढईमध्ये टाकून देते तूप. यामध्ये तूप टाकून दिलेलं आहे कढईत. त्यानंतर त्यामध्ये टाकून देते हे ड्रायफ्रूट. तुपात शाबू परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून देते दूध. नंतर याला हलवून घेते. नंतर त्यामध्ये टाकून देते आवडीप्रमाणे साखर. यामध्ये कितपत तुम्हाला गोड हवा आहे त्याप्रमाणे. आणि याला 4 मिनिटं असं हलवून घेते. नंतर यामध्ये तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट यामध्ये टाकून देते. आणि 10-12 मिनिटं अशी शिजून घ्यायची आपली खीर कमी गॅसवर. हिला हलवत राहायचं सारखं, नाहीतर खाली लागते आपली खीर लगेच. हे पाहू शकता 12 मिनिटांनंतर आपली अशी तयार आहे खीर. इथे खीर प्लेट मध्ये काढू. वाह, काय मस्त अशी आपली खीर तयार आहे ना साबुदाणाची. कशी वाटली साबुदाणा खिरीची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.